कधी कधी ढाबा स्टाईल झणझणीत चिकन खायचं मन होतं, त्यावेळेला तुम्ही असं चिकन करून बघा. एक सोडून दोन भाकरी खाल आणि घरचे पण जाम खुश होतील. त्यासाठी इथे मी गावठी कोंबडीचं चिकन आणलेलं आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तर हे 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो या प्रमाणामध्ये आहे. त्यासाठी इथे फ्रेश अशी आले लसणाची पेस्ट करून घेतली. हे 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुतलं आणि आता मॅरिनेट न करता त्यामध्ये थोडं तेल टाकलं. त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची, हाफ टीस्पून हळद पावडर टाकायची आणि हाफ टीस्पून इथे मी धना पावडर टाकलेली आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं यामध्ये. बाकी मीठ आपण नंतर टाकणारच आहोत फोडणीला देताना. आता हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे चव एकसारखी लागते आणि मिक्स होतं सगळीकडे. तर वेळ कमी असल्यामुळे मॅरिनेट न करता असं शिजायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि बाकी पाणी झाकणात ठेवायचं. आपली ही पारंपरिक पद्धत आहे. आई आजी लोकं आपले झाकणात पाणी ठेवून चिकन शिजवायचे. कुकरला न लावता झाकणात पाणी ठेवल्याने चिकन व्यवस्थित शिजलं जातं आणि चव एक नंबर लागते बघा. हवं तर करून बघा. आता चिकन शिजेपर्यंत आपण इथे मसाला काढून घेतलेला आहे. 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतले उभे. त्यानंतर खोबरं, थोडंसं आलं आणि लसूण हे सगळं आपल्याला व्यवस्थित तव्यावर अगदी नॉर्मल गॅसवर भाजून घ्यायचं आहे. कांदा व्यवस्थित ब्राऊन कलरचा होईपर्यंत भाजायचा तेल टाकून. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीरसुद्धा भाजून घ्यायची. थोडासा खडा मसाला घेतला, तो पण अगदी तव्यावर रोस्ट करून घ्यायचा आणि त्यानंतर अधूनमधून चिकन असं शिजलं की नाही पाहायचं. हे जे चिकनमध्ये पाणी ॲड केलं ते तुम्ही लहान मुलांना तुम्हीसुद्धा सूप म्हणून घेऊ शकता. याने इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते आणि खूप सारी एनर्जी येते. त्यानंतर थोडं झाकणात अजून पाणी ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचं. तोपर्यंत मसाला मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. अगदी गरगरीत वाटायचा, पाट्यावर वाटल्याची चव येते. आता हा मसाला तुम्ही बघू शकता अगदी गरगरीत वाटून झालेला आहे. त्यानंतर एक टोप तापायला ठेवायचं. टोपामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे आहे. कधीतरी या ढाबा स्टाईल चिकन खायचं म्हटल्यावर तेलाची कंजूसी करायची नाही. त्यामध्ये 2 ते 3 तमालपत्र घातले आणि जो मसाला आपण ग्राइंड करून घेतला तो सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. परतल्यानंतर खूप सारे मसाले घालायचे. लाल तिखट हाफ टीस्पून, कांदा लसूण मसाला 1 टीस्पून, त्याचबरोबर धना पावडर हाफ टीस्पून घालायची, गोडा मसाला 1 टीस्पून आणि हा लकी मसाला आहे. हे पूर्ण एक पॅकेट टाकायचं. 500 ग्रॅम चिकनसाठी पुरेसं होतं. अगदी ढाबा स्टाईल झणझणीत रस्सा होतो. त्यानंतर हाफ टीस्पून हळद पावडर टाकायची आणि जे चिकन शिजवलेलं होतं ते सुद्धा त्यामध्ये टाकून द्यायचं. लागतनुसार पाणी घालायचं आणि उकळी घ्यायची. एवढं छान अगदी टेस्टी होतंय ना. तर बघा तुम्ही बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटलंय ना, तर एक सोडून 2 भाकरी खाल बघा. घरचे पण जाम खुश होतील. त्यामध्ये खडा मिठाचा वापर केलाय. खडा मीठ टाकल्याने खूप छान चव येते आणि लो फ्लेमवर असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि मस्त गरमागरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीवर सर्व करायचं. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. झालंय ना छान आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करा. तर असा मस्त काळा रस्सा आणि कांदा, लिंबू आणि ज्वारीची भाकरी, वाव मस्त.